हॅलो गाईज, कशा आहेत तुम्ही सर्वजण. आज मी बनवत आहे मशरूम चिल्ली. तर बघा, खूपच मस्त रेसिपी आहे. तुम्ही कधी खाल्ली असेल तर ठीक आहे, नाही खाल्ली तर नक्की खावा, खूपच छान लागते. तर चला मी बनवायला घेत आहे मशरूम चिल्ली. तर मशरूम घेतलेला आहे, स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं ह्याला आणि स्वच्छ कपड्याने ह्याला क्लीन करून घ्यायचं. पाणी ह्याचं म्हणजे सगळं पुसून घ्यायचं, सुखं करून घ्यायचं याला. आणि सुखं करून घेतल्यानंतर ह्याचे 4 किंवा 2 तुकडे करून घ्यायचे, नाही केले तरीही चालते. ह्याच्यामध्ये थोडंसं कस्टर्ड पावडर आणि चावलचा आटा टाकायचा, हळदी टाकायची आणि लाल मिर्च पावडर टाकायची, धनिया पावडर टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं, थोडासा सोया सॉस टाकायचा आणि मस्तपैकी ह्याला मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. वाटल्यास थोडंसं पाणीही तुम्ही टाकू शकता. तर ह्याला एकदम छानसं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. 5 ते 10 मिनिट ह्याला मिक्स करायचं छानसं. तर बघा मी कसं मिक्स करत आहे, तसं तुम्हीही मिक्स करून घ्या, खूप छान होतं. आणि सेम पकोड्यासारखं ह्याला फ्राय करून घ्यायचं. तर बघा मी कसं तेलामध्ये सोडलेलं आहे, तसंच तुम्हीही सोडा, तर खूप छान प्रकारे होतं. आणि हे लाल कलर येईपर्यंत ह्याला पकवून घ्यायचं, मस्तपैकी काढून घ्यायचं. तर इतकं छान बनतं ना, हे असंच खाल्लं तरीही खूप छान लागतं. तर बघा ही माझी चिमुकली कशी एन्जॉय करत आहे, त्यांना तर खूपच आवडलं ही. तर चला पुढची रेसिपी चालू करूया. मग मी कढईमध्ये घेतले होते थोडंसं तेल टाकून आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतली होती, ते मी त्यात टाकले आणि लाल होईपर्यंत ती भाजून घ्यायची. त्यामध्ये थोडासा धनिया टाकायचा, 1 टमाटर, 1 प्याज आणि 1 शिमला मिर्च मी मोठं काटून घेतलेली आहे आणि ती मी कढईमध्ये टाकली आहे. त्याला 10 ते 5 मिनिट पकवू द्यायचं. तर बघा ही कस्टर्ड पावडर एका वाटीमध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि ती पाणी ह्या सब्जी पकल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आणि कम से कम ह्याला 15 मिनिट पकवू द्यायचं, कारण की कस्टर्ड पावडर पकायला वेळ लागतं, त्याच्यामुळं ही छानसं पकवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये तुम्ही थोडासा सोया सॉस, थोडासा लाल चिल्ली सॉस टाकायचा नसेल तर तुम्ही लाल मिर्च पावडर टाकली तरीही चालते. आणि जी तुम्ही फ्राय केलेली मशरूम चिल्ली होती ती ह्यामध्ये तुम्ही टाकून घ्यायची आणि थोडासा टोमॅटो सॉस 2 चम्मच टाकून घ्यायचा. खूप मस्त रेसिपी होती. झाली आपली तयार मशरूम चिल्ली. एक वेळेस जरूर ट्राय करा. थँक्यू सो मच.